गाडीने आला? हो हो गाडीने झालं. या चल. त्रास नाही झाला का? नाही त्रास वगैरे काही झाला नाही. गाडीने आला? हो गाडीने झालं. काय म्हणते मग? ही राजवर्धन पाटील सखाराम पाटलांचा मुलगा. मी नेमलं. तर गावाचं वातावरण फारच छान आहे. हो, हे सगळं शेत आमचेच आहे. अच्छा. तिथपर्यंत गेलेलं तिथपर्यंत. अरे वा किती छान. तिकडे हौद पण आहे ना, ते पण आमचंच आहे. अच्छा. आपलं वातावरण वगैरे पण छान आहे, हवा वगैरे पण मस्त आहे. हो. छान वाटतं. आणखी काय? काही नाही. बाकी तुमचं शिक्षण वगैरे काय झालं आहे? माझं शिक्षण नाही. अच्छा. तुम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त कुठले कुठले छंद आवडतो? मला ना शेतात काम करायला खूप आवडतं. भेटला कधी कळलं मला उभं राहायचं सांगा. मी गावाला गेले, बाबा बाजारात गेले. मला शेत दाखवायचं होतं म्हणून तुम्हाला इकडे बोलवलं. अच्छा छान. आई वडील आल्यावर मग आपण हो हो सांगू. नक्की नक्की चालेल. काय तसं शेत कसं वाटलं तुम्हाला? शेत तर फारच छान. तुमच्या काय अपेक्षा माझ्याकडून? माझी तर काहीच अपेक्षा नाही जास्त. फक्त मला एक साधारण मुलगा पाहिजे. अच्छा. आणि तुमची काय अपेक्षा माझ्याकडून? माझ्यापेक्षा फार काही नाही आहे. फक्त माझ्या आईवडिलांचा व्यवस्थित सांभाळून घेणारी मुलगी मला पाहिजे. सगळे घर वगैरे सांभाळणारी, सगळ्यांची समजूत घेणारी अशी मुलगी मला पाहिजे. हो. ऊन बी नाही रे सध्या. चाल गो पाणी पिऊ. उन्हात तानाची ताण लागून जाते गो. हे रोहित, ती मुलगी तुझी बहीण आहे का रे? कोण? ती बघ तिकडे मुलगी बसते. हा जायला ही गाडी बी कोणाची आहे? बहिणीसोबत. चल बरं. काय रे शोध. कोण आहे तू? हा दादा, काय करतो इथं? दादा, कोण आहे? कोण आहे? कोण दादा? हा कोण आहे? दादा थांब. ऐक माझं. कोण आहे हा? दादा, कोण आहे? कोण हा? सांगतो आधी, इथं काय काय करतोय झालंय? तो? रोहित, अरे रोहित, भाई पण आधी कोण ऐकून आहे घे हा? पहिले, कोण आहे? समजून काय घे झालंय दादा. काय नाही त्या आधी ऐकून घे. तुमच्या आईवडिलांनीच पाठवलं होतं आम्हाला. हो दादा, बाबांनीच पाठवलेलं आम्हा दोघांना भेटायला. कसं आहे ना, आपल्या आयुष्यात संयम हा खूप महत्त्वाचा आहे. युजलेस. द्वारकाई प्रोडक्शन चॅनलला आजच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.